Dear students, welcome to our Bridge Course Class 10th इयत्ता 10वीच्या या सेतू अभ्यासक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. I think both students and the parents need to understand few things here. विद्यार्थी आणि पालकांनी काही गोष्टी या ठिकाणी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. We are not face to face here. शिक्षक आणि विद्यार्थी हे समोरासमोर या ठिकाणी नाही आहेत. I know that the students have to face some problems. विद्यार्थ्यांना काही समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. As a teacher, I have to face some problems. शिक्षक म्हणून मला देखील काही समस्यांना या ठिकाणी तोंड द्यावं लागत आहे. Because some of these activities should take place in the classroom. यातल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत या वर्गामध्ये होणं अपेक्षित आहे. So it is obvious that you will have to face some difficulties and try to solve these activities at home. तुम्हाला काही समस्यांना या ठिकाणी तोंड द्यावं लागणार आहे आणि या ऍक्टिव्हिटीज घरी सोडवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. So try to understand these activities and solve them at home. म्हणून या ऍक्टिव्हिटीज समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या घरी सोडवा. I will guide you in this connection आणि त्यासाठी मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करणार आहे, मार्गदर्शन करत राहील. In the last video we had seen the instructions for teachers, parents and facilitators. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक, पालक आणि सहाय्यक यांच्यासाठी असणाऱ्या सूचना आपण पाहिल्या आहेत. We have also understood the instructions given for students. आपण विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या सूचना देखील समजून घेतल्या आहेत. We had seen competency or learning outcome statement 1. Predict the next part of the narration, conversation, description, activity number 1. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कार्यक्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती विधान 1 प्रिडिक्ट द नेक्स्ट पार्ट ऑफ द नरेशन, कॉन्व्हर्सेशन, डिस्क्रिप्शन म्हणजेच वर्णन आणि संभाषण यामधील पुढील भागाचा अंदाज करणे या कार्यक्षमतेसंदर्भात ऍक्टिव्हिटी नंबर 1 आपण पाहिली. आज आपण ऍक्टिव्हिटी नंबर 2 पाहणार आहोत. ही ऍक्टिव्हिटी पाहत असताना वी मस्ट अंडरस्टँड द इन्स्ट्रक्शन्स गिव्हन फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या सूचना आपण या ठिकाणी समजून घेतल्या पाहिजेत. सूचना आहेत रीड द टेक्स्ट केअरफुली. तुम्हाला या ठिकाणी जे टेक्स्ट तुम्हाला दाखवलं जाईल ते अगदी काळजीपूर्वक त्याचं वाचन करायचंय. बिफोर प्रिडिक्टिंग थिंक अबाउट द टेक्स्ट. कोणतंही भाकीत किंवा अंदाज करण्यापूर्वी विचार करायचा आहे. फोकस ऑन व्हॉट हॅज ऑलरेडी हॅपन्ड इन द गिव्हन एक्स्ट्रॅक्ट. तुम्हाला जो या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट जो भाग या ठिकाणी वाचनासाठी दिला जाईल त्यामध्ये काय घडलं आहे यावर लक्ष केंद्रित करा. फाइंड इफ ऑथर हॅज लेफ्ट एनी क्ल्यू. तुम्हाला मागे काही क्ल्यू किंवा हिंट दिली आहे का ती शोधण्याचा प्रयत्न करा. आता या ऍक्टिव्हिटीसाठी मी तुम्हाला एक न्यूज या ठिकाणी दाखवणार आहे. या न्यूज मधील जे टायटल आहे, जे हिडिंग आहे, हिडिंग मी या ठिकाणी वाचतो. हाऊ COVID-19 इज अफेक्टिंग पीपल विथ मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स. हे हिडिंग ऐकल्यानंतर नाव यू ट्राय टू गेस what information you are likely to get in this news. कोणत्या प्रकारची माहिती तुम्हाला मिळेल याचा तुम्ही अंदाज करा. You can think about the type of information. कोणत्या प्रकारची माहिती तुम्हाला मिळणार आहे त्या संदर्भात तुम्ही तुमचा अंदाज करू शकता. Or the type of text. या ठिकाणी जो मजकूर दिला जाईल तो कशा प्रकारचा असणार आहे त्याचा तुम्ही अंदाज करू शकता. Which tense will be used here. कोणता काळ या ठिकाणी वापरला जाईल. Or how would be the vocabulary. या ठिकाणी वापरले जाणारे शब्द ते कशा प्रकारचे असतील. Whether it will be easy or difficult. You guess about it. तुम्ही त्या संदर्भात अंदाज करा. And you write down your predictions for the news item in your notebook.
तुमच्या वहीमध्ये तुम्हाला या न्यूज संदर्भात काय अंदाज वाटतो, तुमचा काय अंदाज आहे अबाउट द टाइप ऑफ इन्फॉर्मेशन, टाइप ऑफ टेक्स्ट, द यूज ऑफ टेन्सेस अँड व्होकॅब्युलरी, तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. Now in this activity, one of you will read this news slowly and loudly to the whole class. The other students will listen to it and they will see whether their predictions are correct or not. तर या ठिकाणी तुमच्यापैकी एक विद्यार्थी ही न्यूज वाचणं अपेक्षित आहे आणि इतर विद्यार्थ्यांनी त्यांनी जे काही अंदाज बांधले आहेत, जे वहीत या ठिकाणी लिहिले ते बरोबर आहेत किंवा नाहीत हे पाहणं अपेक्षित आहे. बट इट इज नॉट पॉसिबल हिअर, हे या ठिकाणी शक्य नाही, म्हणून मीच या ठिकाणी ही न्यूज वाचणार आहे. यू लिसन टू मी केअरफुली अँड सी वेदर युअर प्रिडिक्शन्स आर करेक्ट ऑर नॉट. तुम्ही केलेले अंदाज बरोबर आहेत किंवा नाहीत हे तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे. नाव आय रीड द न्यूज. हाऊ COVID-19 is affecting people with mental health disorders by Dr. Anish Shah, MD. Mental health disorders are frustrating even in the best of times. In the face of COVID-19 pandemic, people with mental 19 affect everyone, but people with mental health disorders face unique challenges and additional risks for negative outcomes. Tens of millions of Americans are experiencing newfound unemployment. For people with psychiatric disorders, the consequences of job loss can be even more devastating than for healthy people. The stress of unemployment, financial hardships, loss of trusted providers, and a near complete loss of access to healthcare is more than enough to drive even the healthiest of people to a state of confusion. Long been recognized as key factors in homeless, and an estimated 30% of chronically homeless people have a psychiatric illness. As COVID-19 continues to devastate communities, rising homeless and substance abuse will increase, and people with mental health illnesses are at increased risk. As social distancing, travel restrictions, and isolation become the status quo, access to healthcare providers, counselors, friends, and loved ones drops quickly. The result is an abrupt loss of access to support structures and mental health services. आता आपण या पुढची जी सॉल्व्ड ऍक्टिव्हिटीज आहे त्या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे. तर या ऍक्टिव्हिटी संदर्भात आपणाकडून काय अपेक्षित आहे ते या ठिकाणी मी सांगतो. यू आर एक्सपेक्टेड टू फॉर्म स्मॉल ग्रुप्स. तुम्ही या ठिकाणी छोटे गट करणं अपेक्षित आहे. अँड यू विल बी प्रोव्हाइडेड अ पीसेस ऑफ पेपर containing the selected word or words. तुम्हाला या ठिकाणी काही कागद पुरवले जातील ज्या कागदावरती काही शब्द लिहिलेले असतील. Those words will be put in a pile on the table. तुमच्या समोर एका टेबलवरती हे कागद ठेवले जातील. The words will be at the down side. त्या ठिकाणी जे शब्द असतील ते खालच्या बाजूने लिहिलेले असतील. One student in every group will come up and take one of the piece of paper. प्रत्येक गटामधील एक विद्यार्थी पुढे येईल आणि तुमच्या समोर टेबलवर जो काही पेपरचा गठ्ठा ठेवला आहे त्यामधील एक पेपर तो उचलणार आहे. and he will see that which word is written on the paper. त्या पेपरवरती कोणता शब्द लिहिला आहे तो ते पाहिल. and he will say something about that word. त्या शब्दासंदर्भात तो काहीतरी बोलेल. You suppose that a student comes and he picks up the paper and he has found the word doctor in it. तुम्ही अशी कल्पना करा की एक विद्यार्थी समोर येतोय आणि त्याने तो कागद उचलल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलंय की त्या कागदावरती डॉक्टर हा शब्द लिहिलेला आहे. तो व्हॉट ही विल डू, तो काय करेल? He can say
that I will give you this and you need to take them twice a day before meals. हे जे काय वर्णन तो करेल ते वर्णन ऐकल्यानंतर इतर विद्यार्थ्यांनी काय करायचं, व्हॉट इज द रोल ऑफ द अदर स्टुडंट्स, इतर विद्यार्थ्यांची भूमिका काय असणार आहे, तर दे विल हॅव टू गेस द वर्ड, त्यांना अंदाज करायचा आहे या वर्णनावरून की त्या कागदावरती कोणता शब्द असणार आहे. म्हणजे या ठिकाणी डॉक्टर हा शब्द आहे हे इतर विद्यार्थ्यांना ओळखायचंय, कारण जो विद्यार्थी तो कागद या ठिकाणी उचलणार आहे तो फक्त तो शब्द वाचून त्या शब्दाचं वर्णन करणार आहे. अँड द अदर स्टुडंट विल गेस दॅट वर्ड. अँड द फास्टेस्ट स्टुडंट टू से इट विन्स अ पॉइंट. आणि मग जो विद्यार्थी हे पटकन सांगेल त्याला या ठिकाणी गुण मिळणार आहेत. अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी आहे जी आपण गटामध्ये करणं अपेक्षित आहे. अबाउट द नेक्स्ट पॉइंट, प्रॅक्टिस. तर या ऍक्टिव्हिटीची प्रॅक्टिस करण्यासाठी एक एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे, एक उदाहरण देणार आहे. तुम्ही ते नोटबुक मध्ये लिहून घ्या. काय देणार आहे मी, तर मी या ठिकाणी तुम्हाला एक न्यूज देणार आहे विच विल बी इन पीसेस, जी वेगवेगळ्या भागामध्ये विभागलेली असेल. इट विल हॅव बीन डिव्हायडेड इनटू द सेपरेट सेक्शन्स अँड यू विल रिसेंबल द आर्टिकल. ती जी काय बातमी आहे ती तुम्ही तिची योग्य रचना करून तुम्ही ती तयार करणार आहात. तिचा योग्य क्रम लावून ती बातमी योग्य पद्धतीने लिहून तुम्ही दाखवणार आहात. या ठिकाणी तुम्हाला ती जी काही न्यूज दिलेली आहे ती न्यूज या ठिकाणी अशा पद्धतीने आहे. यू राईट डाऊन दीज sections of the news article, put these sections in the proper order and write a news in your notebook. तुम्ही हा प्रश्न आहे तसा लिहायचा आहे आणि योग्य पद्धतीने क्रम लावून न्यूज तयार करून आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची. This will be the homework for you. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी म्हणजे पॅरल ऍक्टिव्हिटी. समांतर उपक्रमामध्ये तुम्हाला गॅप फिल ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय तर यू चूज अ पॅराग्राफ. तुम्ही एक परिच्छेद इंग्रजीमधील निवडायचा आहे. रिमूव्ह द क्लॉजेस फ्रॉम द टेक्स्ट. त्या परिच्छेद मधील क्लॉजेस बाजूला काढायचे. अँड देन यू विल ट्राय टू पुट दोज क्लॉजेस इन द करेक्ट प्लेसेस. ते बाहेर काढलेले बाजूला काढलेले क्लॉजेस तुम्ही योग्य त्या ठिकाणी लिहायचे आणि ते अधोरेखित करायचे. इव्हॅल्युएशन मध्ये मूल्यमापनासंदर्भामध्ये व्हॉट इज एक्सपेक्टेड, काय अपेक्षित आहे तर यू कॅन डू दिस ऍक्टिव्हिटी इन पियर ऑर ग्रुप्स. तुम्ही पियर मध्ये दोघांमध्ये ही ऍक्टिव्हिटी करू शकता किंवा गटामध्ये ही ऍक्टिव्हिटी करू शकता. अगेन यू विल हॅव टू चूज अ पॅराग्राफ, अ शॉर्ट पॅराग्राफ. One of you will read that paragraph and other will respond to the questions like true or false, choose the best options, which line says, etc. आणि मग त्यावर जे काही प्रश्न विचारले जातील, whether the following statement is true or false, एखादं विधान बरोबर आहे किंवा नाही, किंवा choose the best options, योग्य पर्याय निवडा, which line says something, कोणत्या ओळीमध्ये काय म्हटलं आहे हे तुम्हाला उत्तरामध्ये सांगावं लागेल. अशा पद्धतीची ही ऍक्टिव्हिटी तुम्ही यू कॅन डू इट आयदर इन पियर ऑर ग्रुप. दोघांमध्ये करू शकता किंवा गटामध्ये ही ऍक्टिव्हिटी करू शकता.
ही ऍक्टिव्हिटी केल्यानंतर व्हॉट यू विल लर्न दॅट इज गिवन इन माय टेक अवे अँड टुडे आय लर्न. तुम्ही काय शिकणार आहात तर प्रिडिक्शन इज अ पार्ट ऑफ रीडिंग स्किल. प्रिडिक्शन म्हणजे भाकीत करणे हा वाचन कौशल्याचा एक भाग आहे. इट हेल्प्स रीडर टू लिंक द टेक्स्ट टू हिज ऑर हर नॉलेज ऑफ वर्ल्ड. आणि त्याच्या वाचकाला कशासाठी मदत होते तर वाचकाचं जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाशी सांगड घालण्याचं काम हे कौशल्य करत असतं. With the help of the clues given by the author, we can predict what is likely to occur next. आणि मग लेखकाने जे काही क्ल्यूज दिलेले असतील त्या क्ल्यूजच्या आधाराने आपण पुढे काय होणार आहे, काय घडणार आहे त्या संदर्भात भाकीत करू शकतो. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.